नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि ते दोन दृष्टी मला चांगल्या लक्षण लागल्यामुळे आता हे सगळं उभं राहिलं. आणि कशाचं मशीन आहे? सीताफळ ते आम्हाला आत्मातून मिळालं. कृषी खात्यामध्ये मिळालं अनुदानात काय किंमत आहे त्याची? त्याची 60,000 रुपये किंमत आहे, पण मी फक्त 20,000 रुपये भरून मला मिळाले. अरे अँटी रूम म्हणायचं. कसली? अँटी रूम. अँटी रूम. हा, म्हणजे हा ब्लास्ट येतं इथं पहिल्यांदा ह्याच्यामध्ये -40चं टेम्परेचर होतं. आणि ह्याच्यामध्ये एक दिवस माल ठेवायचा. मग तो कडक झाला -40ला गेले की मग इथं आतमध्ये कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं जातं. इथं 20 ते 25 डिग्री टेम्परेचर मेंटेन केलेलं असतं. मग ह्या रूमचं टेम्परेचर कमी रूम आणि ही रूम असते एंटी रूम. मग ह्याच्यामध्ये मालाचं पॅकिंग वगैरे होतं. हे मोजून करून पाहिजे 40 मिनिट पण दगडा करतो दगड टाकावं असं. आता काय मार्ग नाही ते आता सध्या नाही काय मोकळे सुरू यामध्ये याच्यात आपण घेतली दुसरी याच्यापासून काय म्हणत होता? आहे अशीच विकायचं. कुठं खरेदी केली स्ट्रॉबेरी? महाबळेश्वर. किती आहे आता स्ट्रॉबेरीचा माल? 20 हेक्टर. कधी जास्त मार्केटमध्ये आलं? सीझन संपल्यानंतर मार्केट वाढतं. मार्केट त्यात काय मग काय आता ह्याला ही कधी कधी खरेदी केली? हे चालू 12 महिने 12 महिने चालू. प्रोडक्शन करायचं काय शेत आपण काय प्रोसेसिंग करतो? त्याच्यामध्ये दाणे काढायचे, ब्रांचिंग करायचं. त्याचं मशीन आहे आपलं? नाही दाणे आम्हाला काढायचे. हाताने काढायचं मॅन्युअली? मॅन्युअल मशीन मॅटिंग सक्सेस होतं. दाणे फुटलं. हे हॉटेल इंडस्ट्री का गिरायक करतो? हो, आम्ही होलसेलला देतो. होलसेलला. त्यात काय स्ट्रॉबेरी जांभूळ कुठल्या प्रकारचे? काय बरं नितीश तिकडे काय सीताफळ काय सीताफळ कितीचं पॅकिंग आहे सीताफळ? पेरू पेरूचाही पण पडतो. आता तर पेरू फार स्वस्त आहे फुकट मिळतो. आंब्याच्या पुरी हा कधीचा माल आहे? आपल्याकडचाच अंजीर आहे. याला कुठं मार्केट फक्त
तुम्हाला या थंडीचा त्रास नाही वाटत? आम्ही ड्रेस करत ते काय कोपरा फ्लॉवर रेडी टू घेवडा आहे, गवारी आहे. आपली गवार असते, हां हां गवार तयार करून ठेवले कटिंग करून. शेवगा कट करून ठेवला. कट करून प्रोसेस करून ठेवले. अंजीर माल 40 -40 लागत असतो. -40. प्रोसेस मधले पहिला टप्पा हा सुरुवातीतून इथं गुणवत्ता वाढवली जाते मालाची आणि ह्या रूममध्ये गुणवत्ता टिकवली जाते. नमस्कार. कोविड-19 जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. भारताच्या पंतप्रधानांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन केले. महाराष्ट्रात त्याची अतिशय कडक अंमलबजावणी चालू आहे. संपूर्ण देश पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद आहे, कारखाने बंद आहेत, इंडस्ट्री बंद आहे, रेल्वे एअरलाइन्स बंद आहे. नागरिकांनी घरातच राहावं, सुरक्षित अंतर पाळावं, अशा प्रकारचं कळकळीचं आवाहन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सातत्याने करत आहेत. लॉकडाऊनमुळं अनेक समाजात प्रश्न निर्माण झाले. बेरोजगारीचा प्रश्न आहे, ज्यांचा हातावर बोट आहे त्यांना अन्नधान्याचा टंचाई निर्माण झाली. अत्यावश्यक गोष्टींची कमतरता त्यांना पडते. अशा परिस्थितीत शेतीला मात्र सरकारनं अनेक सवलती दिलेल्या आहेत. शेतीमाल मार्केट शेतकऱ्यांना उत्पादन करण्यासाठी, वाहतूक करण्यासाठी विशेष परवाने देण्यात आले. परंतु सोशल डिस्टन्सचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं अनेक भाजी बाजार देखील बंद करण्यात आले. त्यामुळे शेती व्यवसायावर, शेतीपूरक व्यवसायावर अनेक परिणाम झालेले आहेत. पुरंदर तालुक्यातील वाळूंज येथे आपण नितीन फूड्स या ॲग्रो प्रोसेसिंग युनिटमध्ये आलेलो आहोत. कष्ट हेच भांडवल हे पुस्तकी वाक्य प्रत्यक्ष ज्यांनी साकार केले अशा या इंगळे कुटुंबियांच्याकडे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार, काय नाव तुमचं? नमस्कार, मी नितीन इंगळे. तुमचं काय शिक्षण आहे? माझं 10वी शिक्षण झालेलं आहे. आजी तुमचं काय नाव? मुक्ताबाई. पूर्ण नाव काय? मुक्ताबाई अंकुश इंगळे. तुमचं काय शिक्षण आहे का? शिक्षण नाही. अजिबात नाही. तुमचं वय किती आहे? ताई तुमचं काय नाव? माझं नाव सविता नितीन इंगळे. तुमचं काय शिक्षण? माझी पण 10वी झाली. 10वी झाली. बाळा तुझं काय नाव? सोमनी इंगळे. पूर्ण नाव? मोठ्याने बोल की. सोमनी इंगळे. हा, कितवीला आहे तू? 5वी. तू रोहन नितीन इंगळे. कितवीला? 8वी. कुठल्या शाळेत? महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय शिवरे. तू कुठल्या शाळेत? महात्मा फुले मध्ये. अशा प्रकारे हे कुटुंब दिवस रात्र मेहनत करून त्यांनी या ठिकाणी हा व्यवसाय चालू केलेला आहे. नितीन, हा व्यवसाय कधी चालू केला? मी 2017ला चालू केला व्यवसाय. कशा पद्धतीने चालू केला तुम्ही? एकदम थोडक्या भांडवलावर चालू. किती भांडवल होतं? 50,000 रुपये माझ्या जवळ होते त्यावेळेस. तुमची किती एकर शेती या परिसरात? म्हणजे 5 एकर शेती. 5 एकर शेती. 50,000 भांडवलावर हा व्यवसाय चालू केला. 50,000 रुपये त्यावेळेस होते माझ्याकडे आणि त्या हिशोबावर चालू केलं. मग हळूहळू मक्याच मालातून पुढं ते विकून परत पुढं असं करत चालू केलं आम्ही पुढं.
किती साली चालू केलं? 2017ला. 17. मी फार कालावधी झालेला नाही. 18, 19, 20 म्हणजे 3-4 वर्षात तुम्ही चांगली प्रगती केली. हो. आता तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या मालावर इथं प्रक्रिया करता? आम्ही इथं सीताफळ, आंबा, चिक्कू, पेरू, स्ट्रॉबेरी, जांभूळ, मका, फ्लावर आणि बाकीचे भाजीपाल्यावर करतो. मग हा सगळा माल कुठून, कच्चा माल कुठून गोळा करता? साधारण स्थानिक मार्केटमधूनच केला जातो. ज्या त्या भागातून आता स्ट्रॉबेरी असेल तर महाबळेश्वरमधून करतो किंवा आंबा असेल तर तो कोकणातला रत्नागिरीचा पोसा आंबा असतो. जांभूळ असेल तर सावंतवाडी, कुडाळ तिकडच्या शेतकऱ्यांच्याकडून खरेदी करून इथं आम्ही तिथे प्रोसेस करतो. आता काय नेमकी आता जांभळावर काय प्रक्रिया करता? मनुष्याचाच वापर करता का? जांभळाचं कसं काढता? हँडवर्कच होतं. हातानेच करतो. साधारण किती नागरिकांना तुम्ही रोजगार देता? महिला आणि पुरुष कसे असतात का काय? साधारणपणे 40-45 कामगार इथे काम करतात. बरं. महिला आणि पुरुष म्हणून. महिला आणि पुरुष सीझनवर. सिजनेबल हो. आता या वर्षी तुम्ही सीताफळाचा किती पल्प काढलाय? यावर्षी मी 50 टन माल काढला. 50 टन काढला. सगळं लोकल मार्केटमध्येच खरेदी केली? हो, लोकल मार्केट. सगळा माल आमच्या इथं स्थानिक सासवड मार्केटमधून काही आणि आमच्या इथं शेतकरी काही माल घेऊन येतात स्वतःहून, त्यांच्याकडून काय सगळं. स्ट्रॉबेरी किती केले? स्ट्रॉबेरी साधारण 40 टन स्ट्रॉबेरी आहे. 40 टन स्ट्रॉबेरी. आणि आणखी दुसरा काय माल आहे आपल्याकडे ज्याला? जांभूळ आहे. जांभूळ किती आहे? जांभूळ एक 8-10 टन जांभूळ. 8-10 टन. बाकीचे सुद्धा वाण आहेत काही छोटे छोटे? तो आहे छोटे छोटे. मका आहे, आंबा मका आहे. साधारण किती आहे? मका 10 टन मका आहे. आंबा किती आहे? आंबा 8-9 टन शिल्लक आहे. आता आंबा तुम्ही पल्प करता का फोडी करता, कसं करता? खरं माझा व्यवसाय फोडी करायचाच आहे. बरं. परंतु नाही जमलं माल जास्त झाला की मग त्याचं पल्पही करतो आम्ही. मग फोडीला जास्त मागणी आहे का पल्प? फोडीला मागणी जास्त. फोडीला जास्त मागणी. कुठं आहे जातो फोडीचा माल? इथं मॉल वगैरे जातो किंवा काही क्रिएटर्स वगैरे घेत असतात, आईस्क्रीम वगैरे घेत असतात, असं करून जातात. आता कच्चा माल खरेदी करणे, त्याच्यावर प्रक्रिया करणे आणि नंतर तो स्टोअर करून मार्केटमध्ये विकणे, किती दिवस हा माल सांभाळावा लागतो? 7-8 महिने तरी माल हा नक्की सांभाळावा. पण एवढे दिवस भांडवल आपला अडकून पडतो. नक्की. मग तेवढे पैसे येत नाही. चालू मध्ये माल विकला तर तितके पैसे येत नाही. जसं शेतीमध्ये व्यापाऱ्यांची एकूण लूट होती तशी ह्या पण व्यवसायामध्ये तशी होते. तर लगेच आपण माल विकायचं म्हटलं तर ते खूप अल्प दरात विकावं लागतं. मग हा पिरियड ठेवला तर आपल्याला जास्त भाव. हो. आता ह्या सगळ्या व्यवसायात तुम्ही तुमच्या पत्नीचा, मुलांचा कसा सहभाग? ज्यावेळेस मी बाहेर जातो त्यावेळेस माझी पत्नी किंवा माझी मुलं हँडल करत असतात आणि आमची आई या सगळ्यांच्या वरती कमांड ठेवत असते, लक्ष ठेवत असते. म्हणजे मायाने जेवला नाही जेवला या सगळ्या गोष्टी ती माझं खंबीरपणे उभं राहून ती तिचा रोल करत असते. आईचं काय नाव आहे तुमच्या? मुक्ताबाई. आई साहेब, तुमचा वाढदिवस आहे का? वाढदिवस कसला? तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. नातवांनी केक कापलाय का? नातवंडे आणला, कापला, काढला, समजा किती खाल्ला का केक तुम्ही? आज आपण अतिशय चांगल्या मुहूर्तावर आलेलो आहे, ज्यांच्या आशीर्वादानं हा नितीन फूड्स हा प्रोजेक्ट सुरू केला. त्या आईचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे. नातवंडाने आग्रहाने साजरा केलाय. लॉकडाऊन असला तरी केक आणलाय, केक कापलाय आणि खाल्लाय. खाल्लाय का केक? बनवला मी. तुम्हीच बनवलाय का? केक सुद्धा घरीच बनवला आहे. तर नितीन राव, तुमच्या हा कुटुंबामध्ये सहभाग सगळ्यांच्या मंडळींचा आहे. तर मार्केटिंगला तुम्ही पुण्यात जाता, दररोज जावं लागतं का, कसं काय? नाही, दररोजच काही जरुरी पडत नाही. पण माल खरेदी करताना सुद्धा तुम्हाला किती वेळ द्यावा लागतो? माल सीताफळाचा माल खरेदी करायला दररोजच्या रोज मार्केटमध्ये जावं लागतं. सकाळी पहाटे 4 वाजता उठून. आणि महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची खरेदी नाही, त्याला जावं नाही जास्त लागत. ऑनलाईन खरेदी करतात? हो, म्हणजे ते विश्वासावर माल येत असतो. विश्वासावर. आंबा, जांभूळ या गोष्टी विश्वासावरच येत असतात. मग इथं फळ बाजारात तुम्ही पहाटे 4 वाजता जाता? हो, दररोजच जावं लागतं. रोजच्या रोज जावं लागतं. आता तुम्ही यांना कशा पद्धतीने सहकार्य केले? तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 14 वर्ष झाली. 14 वर्ष झाली. काय परिस्थिती होती त्यांची 14 त्या लग्न झालं त्यावेळेस, आणि आता काय तुम्हाला काय किती फरक वाटतो? त्यावेळेस आम्ही फक्त शेती करायचो, हा, जोडधंदा काहीच नव्हता. बरं. मग एक दिवस असंच बोरकर साहेबांनी मशीन दिली आम्हाला
मग त्या मशीनीकडे हे पाहिजे म्हणायचे सारखे की याचं काहीतरी केलं पाहिजे आपण असं. मग अचानक आम्ही असं ठरवलं त्या सीझनला की एक 7-8 कॅरेट पिकलेली सीताफळांची घेतली आणि तो मला मी घरी बनवला, त्या मशीनमधने घरीच काढला. आणि मग तिथनं आम्हाला व्यवस्थित वाटलं. मग घरीच आम्ही स्टार्ट केला. पहिले 1-2 वर्ष घरीच केले, माझे सगळा माल तयार केला आणि नंतर मग इकडं हळूहळू जसे पैसे मिळतील तसं प्लॅट वाढवत गेलो. तुम्ही सहकार्य केलं प्रत्येक वेळेस? आम्ही हे भिंती पण आम्ही स्वतः बांधलेले आहेत. या प्लॅनच्या भिंती तुम्ही बांधल्या स्वतः आम्ही सगळं इंजिनियर वगैरे म्हणजे काहीच नाही, आम्ही घरीच चुलत सगळं. भाऊ होते मदतीला, हा. आमचे हेमंत इंगळे आणि पद्माकर इंगळे हे दोघं जण चुलत भाऊ आमचे, ते पण आम्हाला मदत चांगल्या पद्धतीने करायचे. आणि मग आम्ही ते दोघं जण आमचे चुलत भाऊ, मी, आमची मंडळी हे असं करून करायचं. आम्ही 6 जण नसायचो, 6 जणांनी मिळून आम्ही केलं. यशस्वी पुरुषाच्या माग स्त्री असते हा इतिहास आहे. इथं तर साक्षात या ठिकाणी हाताला हात अशा प्रकारचं मदतीचा हात पत्नीने या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळेच हे यश इथंपर्यंत आपल्याला घेऊन आलेलं आहे. आज या प्लॅन्टवर मशीन खरेदीसाठी किंवा कुठल्या यासाठी त्यांनी कर्ज घेतलेलं नाही, परंतु फक्त खेळत्या भांडवलासाठी या ठिकाणी पैसे कमी पडत आहेत अशा प्रकारचे खंत त्यांनी व्यक्त केली. आता मशिनरीला तुम्हाला अनुदान मिळालंय का? आणि अजूनपर्यंत नाही मिळालं. का बरं नाही मिळालं अनुदान? त्याला प्रोजेक्ट लोन घ्यायचं असतं. शासनाची अशी अट आहे की तुम्ही प्रोजेक्ट करत असताना तुम्हाला प्रोजेक्ट लोन पाहिजे. बरं. प्रोजेक्ट लोन आम्हाला कोणती बँक देत नाही, का तर आमचं पुढे येणे प्रॉपर्टी नाही म्हणून आम्हाला ते बँक लोन देत नाही, प्रोजेक्ट लोन देत नाही. बँक लोन देत नाही. हा, पण project सरकारने loan. नियम काढलाय शेतीपूरक व्यवसाय येण्याची गरज नाही. सरकारने नियम काढलाय शेतीपूरक व्यवसायाला लोन येण्याची गरज नाही. बरोबर. बँकेत गेल्यावर बँक म्हणतो ते सरकारचा नियम आहे, आमच्या बँकेचा नाही. सगळ्यात नॅशनलाइज बँका हो, मी सगळ्या बँकेची दारे ठोठावली, सगळ्यांच्यापर्यंत माझी फाईल दाखवली, सगळं केलं. परंतु त्यानंतर तुमची येणे प्रॉपर्टी असेल तर आम्ही तुम्हाला काही हरकत नाही हे करायला, पण आम्ही तसं काही तुम्हाला लोन देऊ शकत नाही. महाराष्ट्र शासनानं कायदा केलेला आहे की जर शेतीपूरक व्यवसाय असेल किंवा शेतामध्ये इतर व्यवसाय चालू करायचा असेल तर येण्याची गरज नाही. तरी देखील बँका मात्र येणे असल्याशिवाय कर्ज देत नाहीत, प्रोजेक्ट लोन देत नाहीत. अशा प्रकारे शेतकऱ्याच्या मुलानं या ठिकाणी शेतीपूरक व्यवसाय म्हणून प्रोसेसिंग युनिट चालू केले, यशस्वीपणे चालवले, तरी देखील बँका प्रोजेक्ट लोन देत नाही. प्रोजेक्ट लोन नसल्यामुळं सबसिडी मिळत नाही. अशा या दुष्टचक्रामध्ये शेतकरी अडलेला आहे, नाडलेला आहे, असं हे स्पष्ट चित्र या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. खऱ्या अर्थानं शेतात राबणारा हा शेतकरी या ठिकाणी आपल्याच मालावर प्रक्रिया करून बाजारपेठेमध्ये विकण्याचा प्रयत्न करतोय. शासनाचे यासाठी अनेक घोषणा केल्या जातात, प्रत्यक्ष मात्र या ठिकाणी शेतकऱ्याला त्याच्या खिशात फायदा मिळत नाही, त्या उलट त्याची अडवणूक होते. अशा प्रकारचे चित्र पाहावयास मिळते. आता इथून पुढचा टप्पा काय? तुम्हाला आता इथं हा स्टोरेज पुरतंय का? तुम्हाला कोल्ड स्टोरेज पुरतंय का? नाही, कमी पडते मला. किती कमी पडते? माझा जे ह्या कोल्ड स्टोअरमध्ये जेवढा माल आहे तेवढाच माल माझा बाहेर दुसऱ्या कोल्ड स्टोअरमध्ये ठेवलेला आहे. मग त्याला रेंट द्यावं लागतं. तो रेंट द्यावा लागतो. म्हणजे स्वतःच युनिट असेल तर आणखी फायदा होईल. हो, होईल, नक्कीच होईल. म्हणजे आपल्याला किती याची गरज आहे, किती स्टोरेजची गरज आहे एकत्र टोटल? समजा भविष्याचा विचार केला आपण आणखी 5-10 वर्षाचा, साधारण मला 200-300 टनाचं तरी कोल्ड स्टोरेजची जरूर आहे. 200-300 टनाच्या कोल्ड स्टोरेजची गरज. 300 टनाच्या कोल्ड स्टोरेजसाठी आता प्रोजेक्ट नवीन करायचं म्हटलं तर किती रुपये खर्च येईल? साधारणतः 1.5-2 कोटी रुपयाचा. 1.5-2 कोटीचा प्रोजेक्ट जाईल. अशा प्रकारे भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण होणार नाही आणि त्यासाठी किमान 300 टनाचा कोल्ड स्टोरेजची गरज आहे. अशा प्रकारची मत या ठिकाणी नितीन इंगळे यांनी व्यक्त केलेलं आहे. आपल्या कुटुंबाला बरोबर घेऊन मित्रमंडळींचा सपोर्ट मिळाल्यामुळेच मी या ठिकाणी अशा प्रकारचे यश मिळू शकले, अशाही प्रकारचं मत नितीन इंगळे यांनी व्यक्त केलं. शासनाची तुम्हाला काय मदत आहे का? शासकीय अधिकारी, कृषी अधिकारी? नाही, शासकीय अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन होत असतं आणि त्यांचंही खूप म्हणजे मौलिक मार्गदर्शनामुळे मी इथपर्यंत पोहोचलोय, हे पण तितकंच खरं आहे. शासकीय मदत होते म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन मिळते? म्हणजे कच्चा माल खरेदीत मिळतंय का तांत्रिक मिळतंय? तांत्रिक मार्गदर्शन मिळत असतं. कृषी खात्यातील अधिकारी कर्मचारी या ठिकाणी तांत्रिक मार्गदर्शन करतायत आणि त्यामुळेच मी इथपर्यंत या यशस्वी अशा प्रकारचा व्यवसाय चालू करू शकलेला आहे. आता तुम्ही नवीन उद्योजक आहेत
तर त्या नवीन उद्योजकांना काय तुम्ही संदेश देऊ शकता की कशा प्रकारे व्यवसाय यश मिळवला पाहिजे? नवीन उद्योजकांना माझं एक सांगणं आहे की आत्ता साधारणपणे माझ्याकडे बरेचसे लोक येतात, गप्पा मारतात. तर ह्याच्यामध्ये काहीशी ह्या व्यवसायातच, परंतु त्यांना ह्या व्यवसायातून नैराश्य निर्माण झालेल्या लोकांचं त्याच्याकडून एक ऐकलं तर असं वाटतं की त्यांनी खूप जोमाने सुरुवातीला ह्या व्यवसायात पडले, परंतु संपूर्ण बँकेचे कर्ज घेऊन ते ह्या व्यवसायात पडले आणि नंतर प्लॅन उभा केला, खूप मोठा प्लॅन केला आणि नंतर प्लॅन उभा केल्याच्या नंतर बँकेचे हप्ते त्यांच्या पाठीमागे लागतात आणि मग प्लॅन खरं उभा करण्यापेक्षा चालवण्याला खूप पैसे लागतात. तर प्लॅन हा छोटा हळूहळू त्यांनी डेव्हलप करत चालावा, त्यातून प्रोडक्शन काढावं आणि मग तो चांगल्या पद्धतीने पुढं डेव्हलप करावा. फक्त एवढंच एक आहे, प्रत्येक गोष्ट सचोटीने आणि इमानदारीने करावी, कारण हा खाद्यान्नाशी निगडीत व्यवसाय आहे. प्रत्येकाने इमानदारीने आणि सहज राहून ह्या व्यवसायात पडावं. 2 पैसे ह्या व्यवसायात नक्की मिळत आहेत आणि सर्वात मोठा आनंद असा की ज्यावेळेस शेतमालाला बाजारभाव नसतो, शेतकरी ज्यावेळेस खचील होतो, त्यावेळेस त्यांना कुठंतरी 2 पैसे मिळवून देण्यासाठी हा व्यवसाय उपयोगी पडतो आणि शेतकऱ्यांना सुद्धा 2 पैसे मिळतात. ज्यावेळेस माल फेकून द्यायची सुद्धा वेळ येते शेतकऱ्यांचं कधी कधी, त्यावेळेस तोच माल हे प्रोसेसिंग युनिटला दिल्यामुळे त्यांना 2 पैसे मिळतात त्याच्यामधून आणि प्रत्येक गोष्टीचं बाजार मूल्य वाढतं. दुसरी गोष्ट अशी, प्रोसेसिंगचे व्यवसाय चालू आहेत. प्रोसेसिंगचे हे जे व्यवसाय चालू आहे त्याच्यामुळं बाजारामध्ये एक स्थिरता निर्माण होत असते. ज्यावेळेस मार्केट एकदम डाऊन होतं त्यावेळेस प्रोसेसिंग मार्फत मार्केटमधला माल उचलला जातो, त्यामुळं मार्केट कुठेतरी स्टेबल राहतं. दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस मार्केट खूप हाय लेवलला जातं त्यावेळेस हा माल प्रोसेस केलेला माल मार्केटमध्ये जातो, म्हणजे ते हे कुठंतरी मार्केटची लेवल मेंटेन राहायला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य होतं ह्या प्रोसेस व्यवसायाचं. बाळा तुझं काय नाव म्हणला? सोहम. तुला कविता येते काय कधी वर्गात? गाणं येतं काय? नाही. ओके. अशा प्रकारे ही छोटी छोटी मुलं देखील आपल्या वडिलांना, आई वडिलांना त्या व्यवसायात त्या ठिकाणी मदत करतायत सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आता तुमचं कामाची क्षमता कशी? तुम्ही किती वाजल्यापासून किती पण काम करता? तसं काही लिमिटच नाही खरं कामाचं. कामाला कधी कधी सीझन चालू असेल तर आम्हाला 4-5 तासच झोपावं लागतं, नाहीतर कामाला ते वेळ द्यावाच लागतो चालू सीझनमध्ये. फक्त 4 ते 5 तासाची झोप घेऊन प्रत्यक्ष कष्ट आणि साहस याच्या जोरावर नितीन इंगळ्यांनी ही गरुड झेप घेतलेली आहे. समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केलेला आहे. प्रामाणिक सचोटीने काम केलं की त्यामध्ये यश मिळतं. कष्ट सोडता कामा नये, धीर सोडता कामा नये आणि चांगल्या मार्गदर्शनामुळेच या ठिकाणी इथंपर्यंत मी पोहोचलेलो आहे. अशा प्रकारचे उद्गार नितीन इंगळे यांनी काढलेले आहेत. धन्यवाद.